नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग SYBA स्पेशल 1 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाच्या अंतर्गत मॅकेविली या पाश्चिमात्य विचारवंतांच्या राजकीय विचाराची आपण चर्चा करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण मॅकेविलीने सांगितलेले मानवी स्वभावाचं वर्णन काय होतं, त्याचे मानवी स्वभावाविषयीचे विचार काय होते ते आपण जाणून घेऊया. खरं तर मॅकेविलीचे सर्व विचार हे त्याच्या मानवी स्वभावाबद्दलचं त्याचं असलेलं जे आकलन आहेत त्यावर आधारित असलेले आपल्याला दिसून येतात. मॅकेविली असं म्हणतो की मानवाचा मेंदू भूतकाळाची पूजा करतो, वर्तमान काळावर टीका करतो आणि चांगल्या भविष्याची इच्छा करतो, असं स्वतः मॅकेविलीने म्हटलेलं आहे. कारण त्याच्या मते मानवाचा स्वभाव एकसारखा कधीच नसतो. इतिहास हा विकास आणि ऱ्हास यांच्या दरम्यानमध्ये तो हिलकावे खात असतो. यामुळे राजकीय व्यवहारांमध्ये सामान्य नियम तयार होतात आणि असे लोक काय झाले पाहिजेत याऐवजी काय केले पाहिजेत यावर जास्त भर देतात आणि यामध्येच विनाशाची बीजे देखील तो पेरत असतो. म्हणून मॅकेविलीच्या राजकीय समूहात मानवी आवश्यकतांचा सन्मान केला जातो हे आपल्याला दिसून येतं. मॅकेविलीने मानवी स्वभावाचं जे आकलन केलेलं आहे त्याची काही आपल्याला वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य की मॅकेविलीच्या मते मानवाचा स्वभाव हा स्वार्थी स्वभाव आपल्याला असल्यास दिसतो. मानव हा निसर्गतः स्वार्थी, क्रूर असतो. अहंकार, स्वार्थ ही मानवाची स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. मानवाची स्वार्थी प्रवृत्ती हीच सामाजिक व राजकीय कार्याचं प्रेरणास्थान असतं. एखाद्या कार्यातून काही फायदा होत असेल तर मानव कार्य करत असतो. मानवाला जर त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करण्याचं स्वातंत्र्य दिलं तर अव्यवस्था निर्माण होण्याची, हिंसाचार निर्माण होण्याची, अराजकता निर्माण होण्याची भीती असते. कारण मानव चांगल्या बाबींपेक्षा वाईट बाबींकडे लवकर आकर्षित होतो आणि या बाबतीत मॅकेविली हा मानवाला पशु आणि मानव यांच्यात तो फरक करत नाही. मॅकेविलीच्या मते मानवी स्वभाव दुसरं एक वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं, भीती. कारण मॅकेविली असं म्हणतो की मानवाकडून कोणतेही कार्य करून घ्यायचं असल्यास त्याला प्रेमापेक्षा भीतीचा अधिक उपयोग केला पाहिजे. राज्याबद्दल व्यक्तीच्या मनात भीती असावी आणि मानवाला त्याच्या भित्र्या स्वभावामुळे त्याला राज्याकडून संरक्षण पाहिजेत असतं. शासनाने आपल्या वर्चस्वाखाली नागरिकांना ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला पाहिजेत असं मॅकेविली सांगतो. तिसरं वैशिष्ट्य तो सांगतो की मानवाची दुर्बलता. राज्य आणि शासनाशिवाय मानवाच्या स्वार्थी स्वभावामुळे समाजात अराजकता निर्माण होते आणि यापासून संरक्षण मिळवण्यासाठी नागरिक राज्याची सत्ता मान्य करण्यास तयार होतात. राज्यच त्यांच्या जीविताचं आणि संपत्तीचं संरक्षण करू शकतं. अशा प्रकारे व्यक्तीच्या दुर्बलतेमधूनच समाजाचा आणि राज्याचा उदय झालेला आहे असं मॅकेविली म्हणतो. त्याचबरोबर सत्ता, संपत्ती यांची लालसा ही मानवी स्वभावात असते. मानव हा मूळ स्वरूपात समाजविरोधी, स्वार्थी, लालची असल्यामुळं तो आपल्या वडिलांची हत्या माफ करू शकेल, परंतु त्याची संपत्तीचं अपहरण कोणी जर केलं तर त्याला तो माफ करू शकणार नाही. म्हणजे मानवाला निसर्गतःच संपत्तीची लालसा असते. कितीही सत्ता, संपत्ती मिळाली तरी त्याची इच्छा कधीच तृप्त होत नाही. तो अधिक सत्ता, अधिक संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मानवाला संधी मिळाली तर आपल्या स्वार्थ साधण्यासाठी आणि आपली सत्तेची लालसा पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही वाईट मार्गाचा देखील वापर करण्यास मागे पुढे पाहत नाही, त्यासाठी सहज तयार होतो. मानवाच्या या प्रवृत्तीवर कायद्याचं नियंत्रण नसेल तर माणसा सत्ता, संपत्तीसाठी संघर्ष व अनिर्बंध स्पर्धा सुरू होऊ शकेल आणि म्हणून मानवाचं जीवन सुरक्षित राहणार नाही आणि मानवाला स्वतःची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची वाटत असते. त्यामुळे तो कायद्याचं बंधन स्वीकारायला तयार होतो. या बाबतीत तो केवळ गरजेसाठी करत असतो. सर्व स्वार्थ आणि सत्तेची लालसा हीच त्याच्या ह्या प्रवृत्तीचं मूळ कारण असते. काळ बदलला, परिस्थिती बदलली तर माणसांची प्रवृत्ती देखील ही स्वार्थी प्रवृत्ती कायम टिकून राहिलेली असं मॅकेविली म्हणतो. म्हणूनच मॅकेविली म्हणतो की सुरक्षिततेच्या गरजेतूनच राज्याची निर्मिती झालेली आहे. म्हणजे आपण यापूर्वी प्लेटो, ॲरिस्टॉटल यांच्या विचारांची चर्चा केलेली आणि त्यांच्या विचाराप्रमाणे मॅकेविली देखील राज्य हे नैसर्गिक मानत नाही. मॅकेविलीच्या मते राज्याचा उदय हा संरक्षण आणि सुरक्षितता या मानवाच्या गरजेतून झालेला आहे.
संरक्षण व सुरक्षितता प्राप्त होण्यासाठी एखाद्या प्रबळ सत्तेची गरज माणसाला भासते आणि मानवाच्या या दुर्बलतेतून राज्यसंस्थेचा उदय झालेला आहे. ज्या राज्यकर्त्याला यशस्वीपणे राज्यकारभार करायचा असेल त्याने मानवाच्या या दुबळेपणा ओळखला पाहिजेत आणि लोकांचं जीवन आणि संपत्ती यांना जास्तीत जास्त संरक्षण दिलं पाहिजेत. यामुळे तो लोकांची निष्ठा प्राप्त करू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे मानव हा स्वार्थी, नीतिभ्रष्ट असतो. हे लक्षात घेऊन आपले धोरण ठरवलं पाहिजेत. आपली धोरणं नैतिकदृष्ट्या समर्थनीय आहेत की नाहीत याची काळजी करण्याचं कारण नाही. लोकांना त्यांच्या जीवनाची आणि संपत्तीची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची वाटत असते. हे लक्षात घेऊन ही सुरक्षितता प्राप्त करून देण्या एवढं सामर्थ्यशाली बनणं हे राज्यकर्त्याने आपलं उद्दिष्ट मानलं पाहिजेत. मॅक्युली पुढे जाऊन असं म्हणतो की वाईट कृती करण्याची माणसामध्ये स्वाभाविक प्रवृत्ती असते. राजकारणात नैतिक तत्वांवर निष्ठा ठेवून चालत नाही, कारण मानव नीतिभ्रष्ट, लोभी आणि कृतघ्न स्वरूपाचा असतो. त्याची स्वाभाविक प्रवृत्ती ही वाईट कृती करण्याचीच असते. त्याच्यावर सक्ती केली तरच तो योग्य मार्गावर येतो, योग्य वर्तन करतो. दुर्बलासमोर तो आक्रमक बनतो आणि सामर्थ्यवानासमोर तो नम्र, लाचार बनतो. माणसांची ही प्रवृत्ती लक्षात घेता राज्यकर्त्याने राज्यकारभार करताना नैतिक मार्गावर विसंबून राहू नये. ते राहणं तसं चुकीचं ठरेल. याचा अर्थ असा होतो की शिक्षणाद्वारे किंवा सामाजिक आर्थिक सुधारणांद्वारे चांगला माणूस घडवता येणार नाही. मनुष्य स्वभावताच वाईट प्रवृत्तीचा, नीतिभ्रष्ट, स्वार्थी, कृतघ्न आणि भित्रा असतो. तसंच परिस्थिती बदलली, काळ बदलला तरी माणसाची ही मूळ प्रवृत्ती तशीच राहणार असेल तर बळाच्या आधारेच मानवामधील ह्या वाईट प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवता येईल आणि सक्ती करून त्याला चांगल्या मार्गावर आणता येईल, असं मॅकियावेली सांगतो. नीतिभ्रष्ट, स्वार्थी वृत्ती हा माणसाचा स्वभाव आहे. अशी मॅकियावेलीची ही जी कल्पना आहेत त्यावरच त्याने आपल्या राजकीय विचारांची उभारणी केलेली आहे आणि म्हणूनच मॅकियावेलीच्या राजकीय विचारांमध्ये त्याच्या मानवी स्वभावाच्या विषयीच्या कल्पनेला महत्त्वाचं स्थान असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता मॅकियावेलीने मानवी स्वभावाचे हे जे वर्णन केलेले आहेत, ह्या वर्णनामुळे त्याला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं. कारण मॅकियावेलीचा मानवी स्वभावाविषयीचा दृष्टिकोन हा एकांगी, याबद्दल शंका नाही. माणसामध्ये स्वार्थ, लोभ, नीतिभ्रष्टा, कृतज्ञता, लाचारी, भीती या सर्व दुर्गुणांचं आहेत, हे खरं आहेत. पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये चांगुलपणा आहेत, त्याच्यामध्ये त्याग आहेत, निस्वार्थ आहेत, शौर्य आहेत, राष्ट्रनिष्ठा, समाजनिष्ठा अशा गुणांचं दर्शनही मानवाच्या वर्तनातून घडत असतं. मानव हा समाजशील प्राणी आहे, हेही त्याचं वर्णन तेवढंच खरं आहे. माणसं केवळ भीतीने कायदे पालन करतात असं नाही, तर स्वार्थासाठी परस्परांना सहकार्य करतात असंही नाही. हे पूर्णपणे खरं नाही आहेत. शासनाला सामर्थ्य आवश्यक असतं, पण त्याचबरोबर हे सुद्धा खरं आहे की केवळ बळाच्या जोरावर राज्य करता येत नाही. राजकीय सत्तेला लोकांची मान्यता आणि सहकार्य असेल तरच ती टिकून राहू शकेल. त्यामुळे मानवी स्वभावाचं वर्णन करताना मॅकियावेलीने जी माणसाची दुसरी बाजू आहेत, म्हणजे नाण्याला जशा दोन बाजू असतात तशी मॅकियावेलीने एकाच बाजूचं वर्णन केलेलं आहे, दुसऱ्या बाजूकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहेत. आणि म्हणून मॅकियावेलीच्या ह्या मानवी स्वभावाच्या विचारांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. काय टीका केली जाते की मॅकियावेलीचा हा जो विचार आहे तो तत्कालीन इटलीची जी परिस्थिती होती त्यावर आधारित आहे. म्हणजे इटली प्रमुख 5 राज्यांमध्ये विभागलेली होती, ज्यात पोपचे राज्य, नेपल्सचे राज्य, मिलानचे राज्य, व्हिलिनीस आणि फ्लोरेन्स अशी ही राज्य विभागलेली होती. यामध्ये सदैव संघर्ष सुरू होता. फ्लोरेन्स नगर राज्याचं मोठ्या प्रमाणात अधपतन त्यातून झालेलं होतं आणि त्यावरून मॅकियावेलीने आपल्या राजकीय विचारांना आधार शोधला. केवळ इटलीच्या नागरिकांच्या स्वभावावर आधारित त्यांनी संपूर्ण मानवी स्वभावाचा निष्कर्ष काढणं हे सार्वत्रिक दृष्टिकोनातून चुकीचं ठरतं. दुसरी गोष्ट अशी त्याच्यावर टीका केली जाते की मॅकियावेलीचा हा विचार एकदम निराशाजनक आहे. मॅकियावेलीच्या मते मानव हा दुर्गुणांचा असतो असं समजून त्याने मानवाच्या सद्गुणांकडे दुर्लक्ष केलेले आहेत. परस्पर सहकार्य, प्रेम, सत्यता, निष्ठा, राष्ट्रीयत्व या भावना लक्षात घेतलेल्या नाहीत. म्हणून इटलीच्या संदर्भात केलेल्या वर्णनावरून मानवी स्वभावाबद्दल निष्कर्ष काढणं मॅकियावेलीचं हे चुकीचं आहे. मानवावरील अविश्वास आणि कारण शासनाच्या साहाय्याने सत्तेचा उपयोग करून मानवाच्या प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवता येतं असं मॅकियावेली म्हणतो. पण याचा अर्थ राजाने भीतीचा वापर करावा हा विचार अयोग्य वाटतो. कारण
माणसाकडून प्रेमानेच कार्य करून घेता येऊ शकतं. भीतीतून अविश्वास आणि असंतोष निर्माण होण्याची शक्यता असते, हे मॅकियावेली विसरला. मॅकियावेलीची काही विचारांमध्ये त्याचेच विचार हे विसंगत दिसतात. कारण मॅकियावेलीच्या मते मानव हा अत्यंत स्वार्थी आणि दृष्ट आहे. तर मग राजाच्या हातामध्ये जेव्हा सर्व सत्ता किंवा अनियंत्रित सत्ता तो सोपवतो, ते कसं काय? कारण राजा हा देखील एक प्रकारचा माणूसच आहे. म्हणजे मॅकियावेलीचे विचार त्याच्याच विचारांमध्ये बऱ्याच विसंगत दिसतात, ही गोष्ट आहे. व्यापक दृष्टीचा अभाव. मॅकियावेलीने इटलीत स्वतःच्या आयुष्यातील अनुभवावरून तात्कालीन सामाजिक राजकीय परिस्थितीच्या आधारावर मानवी स्वभावाचं वर्णन केल्यामुळे मॅकियावेलीचा दृष्टिकोन हा व्यापक नव्हता, हे त्यातनं स्पष्ट होतं. विवेकबुद्धीचा अभाव ही एक टीका केली जाते. कारण मॅकियावेलीने संपत्ती सत्तेबाबतचा विचार अवास्तवपणे मांडलेला आहे. संपत्ती आणि सत्तेची मानवाची भूक कधीच भागत नाही. तो स्वार्थी प्रवृत्तीमुळे कायम सत्ता आणि संपत्तीच्या मागे धावत असतो. हे विधान जेव्हा मॅकियावेली करतो, तेव्हा त्याने कौटुंबिक जीवनातील परस्परांसंबंधांचा विचार केलेला नाही. हीन मानवी स्वभावाच्या सानिध्यात राहिल्यानंतर असे विचार निर्माण होऊ शकतात. त्याने मानवी स्वभावाचं केलेलं वर्णन सतसत विवेक बुद्धीला पटणारं दिसत नाही. एकूणच मॅकियावेलीच्या मानवी स्वभावाविषयीच्या विचारात मोठ्या प्रमाणात उणिवा आहेत. त्या असल्या तरी देखील त्या काळात त्याने मांडलेले राजकीय सामाजिक विचारांचं महत्त्व मात्र त्याच्यामुळे काही कमी होत नाही. त्याने तात्कालीन परिस्थितीत केलेलं वर्णन पूर्णपणे चुकीचं आहे असं देखील आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे इटलीला योग्य मार्गदर्शनासाठी शक्तिशाली शासकाची त्याने आवश्यकता होती. आजही राजकारणातील व्यक्तींचा स्वार्थ, संपत्तीचा हव्यास, अनैतिक, अप्रामाणिक वर्तन इत्यादींचा विचार जर आपण केला तर मॅकियावेलीने ही जी निरीक्षणं मांडलेली आहेत ती सत्य वाटायला काही अडचण नाही. असो, आजच्या भागामध्ये आपण मॅकियावेलीच्या मानवी स्वभावांच्या विचार, त्याच्यावर केलेल्या विविध टीका या संदर्भात चर्चा केलेली आहे. पुढील भागात आपण मॅकियावेलीने केलेले धर्म आणि राजकारण याविषयी मांडलेले जे विचार आहेत त्याबद्दल माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.